टायटल सॉन्ग आपल्याला बघायला मिळतंय। संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सरपंच चषक 2024 हे सुंदर पर्व। पहिल्याच बॉल वरती निकेशने ठोकलाय षटकार, दुसरा बॉल फटका हवेमध्ये आणि अजून होतोय पंचांचा इशाऱ्याची आम्ही वाट बघतोय आणि आलाय षटकार। दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि दुसरे चौदार रथल्यावर। छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्रिबार मानाचा मुजरा। 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत। करतर षटकार हॅट्रिक ठोकली असती तर 1000 रुपये कॅश प्राइज गणेशजी खाणे यांच्या माध्यमातून होतं। लाईट डॉट बॉल आणि इथून कमबॅक करावं लागेल। आता प्रेशर असेल गोलंदाजांवरती। स्टार्ट केलंय निकेश गागसनं 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतात। 660 असा नंबर त्याने डायल केलाय। फटका हवेमध्ये, इथून फसलाय चेंडू, फ्लाय झालाय, तिथे कुठल्याही प्रकारची चुकी नाही क्षेत्ररक्षकाकडून आणि पहिला दे धक्का निकेश गागस परततोय मैदानात। ज्याच्या मनी त्याला कल्ले सारे धाम, मुक्त होतो दगडही मोठा, म्हणता म्हणता जय श्रीराम। बोला सर्वांनी एकदा जय श्रीराम। 22 जानेवारी रोजी आपण प्रभू श्रीरामांचं मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्यामध्ये पार पडला आणि त्याच नंतर हिंदूंच्या 500 वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली। बोलूयात मॅच कडे। 12 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत। 4 चेंडू संपलेत आणि 12 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जातात। आता संघाचा संघनायक सर सेनापती अमोल भाग्यवंत आलाय फलंदाजीच्या मार्गवरती। इथून फटका खेचायचा प्रयत्न होता, आलाय अजून एक डॉट बॉल। समोर श्री गणेश वाजी क्रिकेट संघ आहे। कमबॅक कसं करावं हा जाणतो, संघर्ष कसा करावा हा क्रिकेट संघ जाणतो आणि तो संघर्ष करण्याचा निर्णय आता गोलंदाजी करत असताना योगेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय। पहिल्या 2 चेंडूवरती आले 2 षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि अजून एक डॉट बॉल। इथून फटका अलॉंग द कार्पेट चेंडूला केलून काढला। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग, जोपर्यंत फेकतील तोपर्यंत आल्यात। 2 धावा, थ्रो अचूक राहिला, तिथे अडवणी करण्यात आली नाही, तेवढं चांगलं बॅकअप आलं आणि या चेंडूवरती 2 धावा। दोन चेंडू 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले। त्यानंतर मनीष संतोष गागस आणि अमोल भाग्यवंत आपण बघतोय फलंदाजीच्या मार्गवरती। पहिलं षटक संपलंय, 14 धावा धाव पुस्तकावरती आल्यात। श्री गणेश वाजे क्रिकेट संघ फलंदाजी करण्यासाठी आणि पहिली विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजानं मिळवली या स्पर्धेमधील तो गोलंदाज हेमंत पाटील आलाय गोलंदाजीच्या मार्गवरती। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या गोलंदाजासाठी ज्याने या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक मिळवली। पंचांकडे अपील आणि इथून बाईच्या स्वरूपात सिंगल तर कंप्लीट झाली आहे, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथून आली आहे अजून एक धाव। 2 धावांचं कलेक्शन राहिलं। इथून फलंदाजी करत असताना बाईच्या स्वरूपात खरं तर उत्कृष्ट पंचाची भूमिका आपल्याला वारंवार या विभागामध्ये बघायला मिळते। राम पाटील सर आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग अंपायर आपल्याला बघायला मिळतात प्रशांत फडके सर। नेक्स्ट बॉल हेमंत पाटील असतील या स्पर्धेमधील ज्यानं पहिली विकेट हॅट्रिक मिळवली तो हेमंत पाटील गोलंदाजी मार्गवरती। फटका सुंदर अलॉंग द कार्पेट, मिड ऑफ नव्हते, लॉग ऑनला तिथे अडवणी केली जाईल
आणि आले आहे अजून 2 धावा. जशा प्रकारे निकेशची विकेट मैदानाच्या बाहेर गेली ना, त्याच नंतर सिंगल डबलला मुख्य प्राधान्य देत असताना हे 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत आणि उत्कृष्ट फलंदाजी. आणि विचार केला ना, रोहित कालोके आमचे साथी गुणलेखक. रोहित, आपण विचार केला ना, जर आताच्या पिढीचा विचार केला ना, यंग टॅलेंट, यंग फलंदाजांचा विचार केला ना, तर त्यांना असं वाटतं की षटकार चौकार मारल्यावर आम्ही मोठे फलंदाज. पण खरा फलंदाज कोण असतो? खरा फलंदाज तो असतो जो सिंगल डबलला मुख्याने प्राधान्य देतो. तो मोठा फलंदाज नक्कीच यशस्वीच्या मार्गाने चालतो. त्याच्याकडे अनुभव असतो की खराब चेंडूंना शॉर्ट सिलेक्शन आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं ही मोठ्या प्लेयरची ओळख असते. आणि तशाच प्रकारचे इथे आपल्याला महालुंगी क्रिकेट संघाच्या माध्यमातून फलंदाजी बघायला मिळते. अजून एक डॉट बॉल, वारंवार डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. आली आहे सिंगल या चेंडू नजीक. चला, दुखापत झाली असेल श्री गणेश वाजे क्रिकेट संघ, लक्ष सुद्धा कॉल करायचं आहे. लगेच आपल्या मैदानामध्ये फर्स्ट एड पाठवले जाईल. धावपुस्तकावरती धावा होत आहेत 19 धावा. ही अजून एक 22ची रन ऍड केली जातोय. 4 चेंडूचा विचार केला ना रोहित, तर 3 रन 22चा म्हणजे 3 रन एक्स्ट्रा आणि त्याच नंतर फक्त 2 धावा बॅट मधून आल्यात. इथून फटका सुंदर फाईन लेग रिजनला अमोल भाग्यवंत येतोय चौकार. जे बाला, उत्कृष्ट संगीत. चौकार आल्यानंतर धावपुस्तकाचा विचार केला, धावपुस्तकावरती 23 धावा आपल्याला बघायला मिळतात. ही स्पर्धा आपण बघतोय पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्माननीय संजय शेठ पाटील यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून सरपंच चषक 2024 खूप सुंदर आयोजन आपल्याला आई जगदंबा 11 खानावे यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. आलाय डॉट बॉल, 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत 23, लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावपुस्तकावरती. डीजे सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बघावाला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला. डीजे बाला, उत्कृष्ट संगीत आपल्याला बघायला मिळते डीजे बाला यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्माननीय संजय शेठ पाटील यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून सरपंच चषक 2024 हे सुंदर पर्व. आई जगदंबा 11 खानाव आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 6 दिवसीय क्रिकेट शृंखला. रायगडची ही पावनभूमी, राजधानी रायगडची ही पावनभूमी आणि त्या पावनभूमी मधील खानाव गावामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम, हा क्रिकेटचा महामेळावा आपल्याला बघायला मिळतोय. 6 दिवसीय क्रिकेट शृंखला. इथून बघा फलंदाजा ते पंचांकडे अपील मागितली जाते. 3ऱ्या पंचाची इथे मागणी केली जाते पंचाकडून. महालुंगीला फलंदाज बाद संतोष घागस. या चेंडू नजीक 1 धाव आली आणि दुसऱ्या धावेला रनआउट झाला. फलंदाज संतोष घागसला परतावं लागलं.
धाव पुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 24 धावा धाव पुस्तकावरती बघायला मिळत आहेत. तिसरं षटक सुरू आहे. इथून फटका खेचायचा होता. पंचांकडे अपील मागितली जाते. फलंदाज सेफ आहेत. आली आहे सिंगल. मलिंगा स्टाईल गोलंदाजी आपल्याला गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून बघायला मिळते. 25 धावा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जातील. शेवटचं षटक आहे रोहित आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करणं अत्यंत आवश्यक आहे. टीम आपण विचार केला जय हनुमान मालूम गेला आणि विचार केला ना गोलंदाजीचा श्री गणेश वाजे क्रिकेट संघाच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. मात्र त्याच नंतर कमबॅक केलंय पूर्णपणे कमबॅक. हेमंत 9 धावा खर्च केल्या. त्याच नंतर ऋषिकेश आता गोलंदाजी करतोय. फटका सुंदर आहे. लॉक ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चुकी केली आहे मात्र अडवणी खूप 100% कमिटमेंट देताना क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे बघायला मिळाले. सिद्धेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून. मात्र या चेंडू नजीक आल्यात 2 धावा. 2 धावेनं अजून संघ पुढे सरकेल. जय हनुमान मालुंगी 27 धावा येत आहेत धाव पुस्तकावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 27 धावा धाव पुस्तकावरती. 3 षटकांची मॅच. समोर श्री गणेश वाजी क्रिकेट संघ आहे. एक बलाढ्य संघ आणि यंदाच्या हंगामामधील सर्वात फॉर्मामध्ये असलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप मधून लॉग ऑफला तिथे ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी इथे 2 धावांचं कलेक्शन. थ्रो अचूक राहिला नाही. तेवढं चांगलं बॅकअप सुद्धा आलं नाही. 3 धावा सहजरित्या पूर्ण. चौथीचं माणस आणि तिसऱ्या पंचांची अजून एकदा मागणी केली जाते. चौथी धाव काढताना तिथे फलंदाज बाद झालेत का आमचे ओम साई सॉफ्ट सिग्नल अंपायर आपण द्यायचं आहे. सॉफ्ट सिग्नल अंपायरचा आउट आहे. तर आमचे ओम साई MTC लाईव्हचे प्रोप्रायटर सागर दादा फराड यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल फलंदाज सेफ आहेत की आउट. कारण आपण बघतोय या चेंडू नजीक 3 धावा दर सहजरित्या पूर्ण केल्या होत्या आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. तरी ते चेक केलं जात आहे. ओम साई MTC लाईव्ह फाउंडर आपल्याला बघायला मिळत आहेत. सागर फराड. एकच वादा आमचा सागर दादा. इथून चेक केलं जात आहे. प्रत्येक चेंडू नजीक आपल्याला बघायला मिळतंय. उत्कृष्ट इथे लाईव्ह ओम साई MTC लाईव्हचे फाउंडर आपल्याला बघायला मिळत आहेत सागर दादा फराड. चला पंचांचा निर्णय आपण तिथेच आपण राम पाटील सर कॅमेरामध्ये ते क्षण कैद. चला 4 चेंडू झालेत आणि 30 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत. व्यासपीठावरती आपण पाहुण्यांची मादी आली बघतोय. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 30 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि 10च्या सरासरीने इथे धावा जमा करण्यात यशस्वी ठरलेत. मात्र समोर श्री गणेश वाजे क्रिकेट संघ आहे. फलंदाजी ही त्यांची ताकद आहे. त्यांच्या अगेन्स्ट केलेत असताना जय हनुमान मालुंगी पोचल्यात 30 धावांवरती. अजून एक डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेचावा लागेल. या चेंडू नजीक कोणता फटका येईल हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. 30 धावा धाव पुस्तकावरती बनल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल पहिल्या सत्रामध्ये कोणता फटका येईल या चेंडूवरती. समोर अमोल भाग्यवंत सारखा एक मातबर खेळाडू आहे आणि शेवटचा बॉल पंचांचा इशारा आलाय वाईडचा आणि त्या चेंडू नजीक चोरली एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि या चेंडू नजीक काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये वाईड +2 अशा या चेंडूवरती आल्यात 3 धावा. म्हणजे या 3 धावेनं धाव पुस्तकावरती अजून 3 धावा ऍड केल्या जातील. 33 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जातील. शेवटचा अजून एक बॉल शिल्लक असेल
कारण शेवटचा बॉल शिल्लक होता आणि त्याच नंतर वाईट बॉलाची फेकणी केली. त्याच नंतर तिथे क्षेत्र यष्टी रक्षकांकडून चुकी झाली. बॅकअप तेवढंच चांगलं आलं, मात्र आल्या या चेंडू नजीक 3 धावा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती काय घडेल, शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील. 33 धावा धाव पुस्तकावरती बनल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल इथून फटका सुंदर आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत, जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि तिसरी धावेचा सुद्धा प्रयत्न होता आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 3 षटक समाप्त. पहिलं सत्र इथून संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जर्मन महालुंगी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. 36 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत. द्वितीय सत्रामध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. श्री गणेश वाजे क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 37 धावा. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे श्री गणेश वाजे क्रिकेट संघाला. समोर फाईट देत असताना जर्मन महालुंगी क्रिकेट संघासमोर. जसं दुसरं सत्र सुरू होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकणार आहोत. पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वर आणि टीम आपण या व्यासपीठावरती सचिन दादा शेवटचा सामना आहे आणि आपल्या या सामन्यासाठी आपल्याला पाहुणा वर्ग सुद्धा लाभलाय. त्या पाहुण्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे, तरी ते आयोजक वर्गच उपस्थित नाही. चला सचिन दादा, प्रवीण दादा, आपण या व्यासपीठावरती लगेचच ओ टू कंटिन्यू आपण ऐकूयात आता आवाज. द्वितीय सत्रामध्ये लवेश दिघे यांचा सुंदर आवाज आपण ऐकणार आहोत. पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामधील आपल्याला शेवटचा सामना बघायला मिळतोय. एका बाजूला जय हनुमान महालुंगी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना टीम आपल्याला बघायला मिळते श्री गणेश वाजे पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्माननीय संजय शेठ पाटील यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 6 दिवसीय क्रिकेट शृंखला आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस सरपंच चषक 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम खानाव नगरी मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. प्रथम पारितोषिकाचा विचार केला 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय चतुर्थ पंचम व 6वं पारितोषिक 12,500 रुपये आपल्याला बघायला मिळतं. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक बघायला मिळते. खरं तर बाईक आम्हाला पुरस्कृत केली सन्माननीय संजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली. शशिकांत दिसले साहेबांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आली. आणि संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून सरपंच चषक 2024 हे सुंदर पर्व आपल्याला बघायला मिळते. वलुयात व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. खरं तर पाहुणे लाभलेत आम्हाला गणेशजी तात्रे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती करेन मुख्य आयोजक करते सचिन दादा मुंडे यांना तर सचिन दिसले साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करूयात. तर आपण या गावाचे माजी सरपंच दत्तात्रेयजी वारदे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन गणेशजी तात्रे आणि सचिनजी यांना आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण इथे पाहुण्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. खरं तर भारतीय संस्कृतीला जपताना
आमचा पाहुणा वर्ग आमचा आयोजक वर्ग आपल्याला बघायला मिळतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान सन्मान इथे आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर या गावाचे माजी सरपंच सन्माननीय दत्तात्रय वाघमारे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करूयात. वारदे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. माजी सरपंच सन्माननीय दत्तात्रय वारदे साहेबांचा इथे शुभ सन्मान मी विनंती करेन गणेशजी तात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण इथे पाहुण्यांचा शुभ सन्मान करायचा. ओ टू कंटिन्यू लवेश दिघे. यस थँक्यू व्हेरी मच मनोज. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. खरं तर जे हनुमान महालुंगी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते श्री गणेश वाजे. पहिल्या चेंडूवर पाहित आक्रमण पाहायला मिळते. लेट कट वेट अँड वॉच. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषा पार. दॅट्स अ 4 रन चौकार. बॅटिंग पाहायला मिळते. नक्कीच हाफ ट्रॅकर टाकला होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅक फुटला गेले. पंच केला. वेट अँड वॉच फटका होता पॉइंटच्या दिशेने. पुढील चेंडू मनीष गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता पहा. चेंडू जाईल सलट मॅक्सिमम हिट. सीमा पार 6 रन. श्री गणेश वाजे संघाचा विचार केला तर या वर्षी आपण पाहतोय गत वर्षी पेक्षा या वर्षी जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ 9 शृंखलेमध्ये सहभाग घेतला. 6 स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र मध्ये फेरीमध्ये दाखल झालेला हा श्री गणेश वाजे संघ आपण पाहत आहोत. आणि रोनित पाटील ठरला होता 2 मॅच मध्ये लगातार मॅन ऑफ द सिरीज. इथे मिस टाइम स्ट्रोक मोठा ते धक्का लागला असता. जेलची नामी संधी होती परंतु खर्राब आणि खर्राब क्रिकेट इथं मालुंगी संघाच्या क्षेत्रक्षेकडून आपल्याला पाहायला मिळालं. कारण की पकडो कॅच जितो मॅच नेहमी सातत्याने आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत असतं. आणि कॅचेस किती महत्वाचे असतात ना ते आपण पाहतो. भारत आणि अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाचा सामना झाला होता. 91 वर 7 अशी अवस्था असताना त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने झुंजारू पारी खेळली. 200 धावा मात्र एकट्या ग्लेन मॅक्सवेलने केला होता आणि सामना पूर्णपणे जिंकवला. मस्ट निडेड मुकाबला होता टीम ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानसाठी. तो मॅच पूर्णपणे जिंकला होता ग्लेन मॅक्सवेलने. कॅच सोडली गेली होती मॅक्सवेलची. इथे मात्र पाहूया कोणत्या प्रकारे आता किती महागात पडेल रोनित. इथे पहा मागील चेंडूवर कॅच सोडली होती त्यानंतर चेंडू बॅकवर्ड केल्याच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल इथं केलं जातंय. पण या चेंडूवर 3 धावा मात्र सहजरित्या मिळतील. 1 धाव वाचवली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु ती कॅच घेणं अतिशय महत्वाचं होतं. ती कॅच घेतली असते तर थोडस समीकरण बदललं असतं. कारण की मोठे फटके मारण्याची क्षमता रोनित पाटीलच्या मध्ये बरेचशी आहे. धाव फलक पुढे जाईल. धाव फलक 16 या आकड्यावर आपण पाहतोय. आणि तब्बल आता येणारे 13 चेंडू 21 धावेची गरज. 13 चेंडू 21 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मॅच तंतोतंत. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकलाय पहा. असे चेंडू मात्र तुम्हाला वारंवार करावे लागेल. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. इथे मात्र मिळेल 1 धाव. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले. टीम श्री गणेश वाजे संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात.
टोटल 37चा टार्गेट असेल याची नोंद घ्या. 36 धावा केल्या होत्या मालुंगी संघाने. 37 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय टीम वाजे संघासमोर आणि चांगली पॉझिटिव्ह सुरुवात करून देताना सलामीवीर दोन्ही फलंदाज रोनित पाटील आणि समाधान पाटील. धाव संख्या 17. इथे बा पुन्हा एकदा प्रकार टाकला होता. नक्कीच कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, परंतु चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर 4 रन चौका. मास्टर बालाच्या माध्यमातून आपण पाहतोय सुमधुर गीत आपल्याला ऐकायला मिळालं. इथे दुसरं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या चेंडूवर चौकार. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. समाधानला चेंडू मात्र समजला नाही. चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू जे होईल इथून सांगता चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे डॉट चेंडू होईल सांगता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज दर्शन पवार गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. थर्डमॅनने चांगला कमबॅक केलाय. बॅकअप चांगला होता या चेंडूवर. नक्कीच फेकी अजून चांगली आपल्याला पाहायला मिळाली असती तर विकेटचं पतन झालं असं. धावचीच्या स्वरूपात रोनित पाटीलला परतावं लागलं असतं, परंतु आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये टीम श्री गणेश वाजे. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला मारलाय पहा. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे येईल आणि त्या चेंडूवर मिळेल फक्त एक धाव. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं आणि त्या चेंडूवर एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचताय आता बिनगडी बाद. 23 या आकड्यावर टीम श्री गणेश वाजे बिनगडी बाद. त्यामध्ये संघ जिंकेल ना तो नक्कीच पुढील फेरीमध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. येणारे 8 चेंडू 14 धावेची गरज. इथे मात्र पहा हाफ टॅकर होता, त्याला पुल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. मिळतील या चेंडूवर 4 रन चौका. सात चेंडू 10 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये कारण खेळ अजून संपलेला नाहीये. पाहूया येणारे 7 चेंडू 10 धावांची एज लागलाय. अँड टेकन फलंदाज पहिला का समाधान पाटील. बॅक टू द डगआउट. यश जगात भारी 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे 19 फेब्रुवारीला शिवजयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीपोत्सव केला जातो. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावरून मायरे हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला बोलूया मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. येणारे 6 चेंडू 10 धावेची गरज असताना जो संघ जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश वाजे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो जय हनुमान मालुंगी. आता येणारे डॉट चेंडू बॅट्समनला प्रेशर क्रिएट करून जातील आणि मोठे फटके जर आले ना तर मॅच मात्र पूर्णपणे खुली होईल टीम श्री गणेश वाजे संघासमोर. शेवटचा षटक हाताळताना अमोल गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू. इथं पहिला चेंडू लेजर टाकला होता. दुसरी धावेचा प्रयत्न इथं केला जाईल का आणि केला जाईल. धावचीची संधी होईल का, परंतु 2 धावा पहा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथं दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या. आता मात्र येणारे 5 चेंडू 8 धावेची गरज. येणारे 5 चेंडू 8 धावा.
मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल. त्यासाठी चाललेला हा तास 5-8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मोठा फटका येईल. चेंडू जाईल रोनित पाटीलच्या बॅट मधून विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार. संगीत आपल्याला ऐकायला मिळते. पहा शिवरायांची शिकवणच होती, राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तर जग तुम्हाला आदर करेल. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी रोनित पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू 2 धावेची गरज. पहा अतिशय कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळताना पाहायला मिळते रोनित पाटील. मोठे फटके लगवायचे जेव्हा होते तेव्हा मात्र लगवले गेले. चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार करणं हीच तर क्रिकेटची ओळख असते. आणि तेच क्रिकेट खेळत असताना फलंदाज रोनित पाटील मॅरेथॉन इनिंग साकारत असताना येणारे 3 चेंडू रोहित कालोके सर आम्हाला सांगतायत 1 धावेची गरज असेल. येणारे 3 चेंडू 1 धाव. रोनित 8 चेंडू 25 धावांची बहारदार खेळी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. आता 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. पहा मॅच पूर्णपणे खुली झाली श्री गणेश वाजे संघासमोर. परंतु क्रिकेट आहे. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक इन दी ए. चेंडू बराच काल हवे. झेलची नामी संधी. फलंदाज होईल इथं बाद. दोन चेंडू 1 धावेची गरज. ह्या चेंडू खरंच निर्णायक असेल. हा चेंडू जर डॉट आला ना तर पूर्णपणे दडपण आणि प्रेशर येईल पूर्णपणे फलंदाजांवरती. कारण की रोनित पाटील सारखा फलंदाज आता नॉन स्ट्राईक एंडला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जर चेंडू चांगला टाकला तर इथं डॉट चेंडू होण्याची दाट शक्यता आहे. आता पाहूया जर मोठा फटका लगवला आणि जर टॉपेज लागला तर विकेट देखील जाऊ शकतो. आणि डिफेन्स करायला गेलं तर फिल्डिंगचं जर सजावट पाहिली तर डिफेन्सिव्ह फिल्डिंग देखील सजवली गेले. कर्णधार म्हाळुंगी संघाकडून आपण पाहतोय. आता 2 चेंडू 1 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. हा प्रकार धावा पूल केलाय. चेंडू जाईल. विजयी फटका सीमा पार. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. टीम श्री गणेश वाजे संघ जाऊन पोहोचलाय टॉप 6 मध्ये. वेल प्लेड टीम श्री गणेश वाजे. हार्डलक टीम जय हनुमान म्हाळुंगी संघ. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फाईट बॅक केली परंतु हार्डलक. चला लाईन अप करायचंय. चला दोन्ही संघ लाईन अप करायचंय आणि आदित्य आपण थांबायचंय. चला लाईन अप करायचंय दोन्ही संघ. विनंती असेल हार्डलक टीम जय हनुमान म्हाळुंगी आणि ऑल द बेस्ट टीम श्री गणेश वाजे क्रिकेट संघ ठरलाय पहिल्या दिवसामधील अंतिम फेरीमध्ये दाखल. सुपर 6 मध्ये ज्या संघाची वर्णी लागली गेली जो संघ जिंकून सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय श्री गणेश वाजे क्रिकेट संघ इथून अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. हार्डलक टीम जय हनुमान म्हाळुंगी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण इथे बोलूयात. मॅन ऑफ द मॅच कडे या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रोनित पाटील. 8 चेंडू 25 धावा. चला रोनित या आपण मंचकावरती. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रोनित पाटील. संघ श्री गणेश वाजे सुपर 6 साठी क्वालिफाय. आज या स्पर्धेमधील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपल्याला सुपर 6 साठी इथे संघ मिळालाय श्री गणेश वाजे आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोनित पाटील ठरला या मॅचचा हिरो. तर विनंती करेन ऋतिक याला. ऋतिक आपण जायचंय मॅन ऑफ द मॅच.